सर, मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली, अनेक ठिकाणी पूर आला, मात्र राज्याच्या वतीनं अद्याप देखील कोणतीही मदत मिळाली नाहीये. तशीच कुठलीही जाहीर देखील झाली नाही. रोगराई मोठ्या प्रमाणात वाढते. कसं बघताय? माहीतच आहे की सरकारने जाहीर केलं की आम्ही या आठवड्यामध्ये शक्यतो उद्या परवा आमची नवीन पॉलिसी काय आहे हे जाहीर करतो. तर 2 दिवस त्यांनी मागितले तर 2 दिवस वाट बघितली पाहिजे. आमचा आग्रह हा आहे की आत्तापर्यंत अतिवृष्टी ही महाराष्ट्राला काही नवीन नसते, पण यावेळी जे नुकसान झालं असं नुकसान यापूर्वी कधीही झालेलं नसतं. आणि विशेषतः मराठवाडा एक तर दुष्काळात मराठवाडा सापडतो आणि यंदाच्या वेळेला अतिवृष्टीमध्ये त्याच्यावर सोलापूरचा काही भाग आणि सातारा जिल्ह्याचा सुद्धा इथल्या जवळचा काही भाग, या सगळ्या ठिकाणी अतोनात नुकसान शेतकऱ्यांचं झाले. जमिनी वाहून गेलेल्या आहेत. नुकसान भरपाई देता येईल, पण जमीनच गेली, मातीच गेली, तर त्यांचं पुनर्वसन कसं करायचं हा अत्यंत यक्ष प्रश्न आहे. आणि याच्यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या वतीनं केंद्रीय शेती मंत्री चव्हाण त्यांना सुप्रिया सुळे खासदार या स्वतः दिल्लीला गेल्या आणि इथली परिस्थिती त्यांच्या कानावर घातली. अपेक्षा अशी आहे की त्यांच्याकडून लवकरात लवकर निर्णय होतील आणि या संकटग्रस्तांना पुन्हा उभं करायला सरकार हातभार लावेल. खरं तर सर, ओबीसी आता सध्या परिस्थितीमध्ये जर बघायला गेलं तर ओबीसी आणि जाती तेढ मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.